तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरदराजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आमच्या शेतीत पण जेवढे पण आमचे कोपरे असत जे आता मी शेती करतो, तिथे आज आम्ही टिलर लावता ठरलो, म्हणजे जमिनीच्या कोपऱ्याची नांगरणी करूचा ठरवलं. कारण आमका आज आमच्या कुळदाच्या शेतीची सुरुवात करूची असा. म्हणजे कुळीत आज तर पेरूचो नाही, आजचा संपूर्ण दिवस आम्ही फक्त नांगरणी करतलो कोपऱ्याची. तर आजचं संपूर्ण व्हिडिओ याचबद्दल असा. तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, तुमका नक्की आवडत. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बोलले मला की आता आपण एवढ्याच एक कोपऱ्याचं काम करून घेऊया संध्याकाळी. कारण आता जास्ती कोपरे असे भिजलेले नाही आहेत, बरेचसे कोपरे जे आहेत ते सुके आहेत. त्यामुळे कसं आता संध्याकाळी तोपर्यंत बाबा हे वगैरे करून घेतील, कोपरे भिजवून वगैरे घेतील. कारण कोपरे समजा व्यवस्थित मऊ झाले नाहीत तर कसं टिलर लावताना परत प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे टिलर पण खराब होऊ शकतो, त्याचे नांगराची दात जे आहे ते दात पण खराब होऊ शकतात. तर बाबा बोलले आता आपण हे 1 2 3 4 कोपरे जे आहेत ते आता भिजवून घेणार आहेत बाबा व्यवस्थित, म्हणजे जमीन आहे ती मऊ करून घेणार आहेत. त्यानंतर आम्ही संध्याकाळी कामाला सुरुवात करणार आहोत. चला आता आपण मी तुम्हाला संध्याकाळी काय काम करणार आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी पहिलंच बोललो की आम्ही संध्याकाळी काम करायला सुरुवात करणार. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि आता आम्ही ही काम करायला सुरुवात केली आहे, आपण पाहू शकता.
तर मित्रांनो इथे तर बाबा टिलर लावत आहेत. आता आम्ही तिकडे वरच्या कोपऱ्यात तिकडे सकाळी बाबांनी टिलर लावून घेतला होता, तिथे आता मी मेरे खापवणार आहे. मित्रांनो वरच्या कोपऱ्याची नांगरणी करून झाल्यावर आता बाबांनी खाली टिलर आणला आहे या कोपऱ्याची नांगरणी करायला. आपण पाहू शकता. असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असे जर नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालवणी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.